नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला जो लेसन आहे आपला म्हणजे पहिला जो चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा बीजगणिताचा, तर त्याचं बेसिक कॉन्सेप्ट किंवा सगळ्या जे कॉन्सेप्ट आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या व्यवस्थितपणे डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्याच आधारावरती पूर्ण टॉपिक असणार आहे हा. त्यामुळे तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता ह्याच्यात आपण पहिली गोष्ट काय करू, या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करून त्याच्या पहिले आपला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय तर ते बघायचं आहे. तर काय अर्थ होतो त्याचा, 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल ॲट द सेम टाईम. ज्यावेळेस 2 लिनियर इक्वेशन एकाच वेळेस आपण यूज करतो किंवा सॉल्व करतो त्यावेळेस ते जे इक्वेशन होतं किंवा ते त्याला काय म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळेस 2 इक्वेशन आपण काय करत असतो, सॉल्व करत असतो. ह्याला अजून एक चांगल्या प्रकारे समजायचं झालं तर एकत्रितपणे 2 गोष्टी किंवा 2 वेगवेगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकाच वेळेस आपण यूज करतो, वापरतो किंवा वर्कआउट होतात त्यावेळेस त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस. फॉर एक्झाम्पल, चहा आणि कॉफी हे एकाच वेळेस काही लोक पित असतात, ठीक आहे का. इथून चहा पिल्यानंतर दुसरं कोणी कॉफी पित असेल तर त्याला कॉफी प्यावं वाटतं, म्हणून त्यामुळं कॉफी आणि चहा हे दोन्ही एकत्रच ज्यावेळेस घेतलं जातं त्याला आपण सायमल्टेनियसली ही इज एन्जॉईंग कॉफी अँड टी असं म्हणतो आपण त्याला. ह्याच्यात उदाहरण जर सांगायचं झालं, 5x - 3y = 8, 3x + y = 2. हे दोन्हीही लिनियर इक्वेशन्स आहेत. दोन्ही लिनियर इक्वेशन्स आहेत आणि दोन्ही लिनियर इक्वेशन्स ज्यावेळेस आपण एकाच टायमिंगला सॉल्व करत असतो त्यावेळेस त्याला आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणत असतो, बरोबर आहे. मग आता डायरेक्टली प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जाऊ. त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन जशाच तसा बोर्डाच्या परीक्षेला कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतो तो, तर तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर पहिला क्वेश्चन काय, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. आता इक्वेशन सॉल्व करत असताना आपल्याला मेथड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. पहिली आहे ती इलिमिनेशन मेथड आणि दुसरी आहे तर ती सबस्टिट्यूशनल मेथड. ह्या दोनपैकी एकच मेथड फॉलो करा. कोणती तर ती इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथडने ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व करत असतो त्यावेळेस ते काय जातं, सिम्पल जातं आणि त्याच टाईपमध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेला तर ते परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला बरोबर येण्याचं काय असतं, चान्स असतं. मग पहिलं काय तर 5x + 3y = 9 पहिलं इक्वेशन आहे हे. सेकंड इक्वेशन 2x - 3y = 12 हे दुसरं इक्वेशन आहे. मग आता 1 आणि 2ची काय करणार आहे आपण, बेरीज करायची आहे. ॲडिशन किंवा ॲडिंग इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2ची बेरीज करतोय. काय लिहिणार, एका खाली एक लिहिलं, 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस इलिमिनेशन मेथडने आपल्याला सॉल्व करायचं, इलिमिनेशन म्हणजे लोप करायचं, एक चल जे आहे ते त्याला आपल्याला इलिमिनेट करायचं आहे, काढून टाकायचं आहे आणि एका चलाची आपल्याला व्हॅल्यू भेटते त्याच्यानुसारच काय इक्वेशन सॉल्व करायचं. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायचं असतं त्यावेळेस जर साईन सेम असेल, सेम जर साईन असेल, SIGN साईन जर सेम असेल तर काय करणार, सबस्ट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी करायची. आणि जर साईन डिफरंट असेल, साईन जर डिफरंट असेल साईन, तर काय करणार तुम्ही त्याची बेरीज करणार, ॲडिशन करणार. ॲडिशन बेरीज करायची असते आपल्याला, बरोबर आहे. लक्षात कसं ठेवणार, सेम साईन सबस्ट्रॅक्शन. यस सेम साईन आलं, सबस्ट्रॅक्शन करायचं. म्हणजे जर दोघांचे चिन्ह समान असतील तर काय करायची, वजाबाकी करायची. ते पुढच्या एक्झाम्पलमध्ये चांगलं समजेल. हे ॲक्टिव्हिटी बेस आहे, अर्ध्या गोष्टी त्यांनी इथे दिली आपल्याला सॉल्व करायचं. फक्त बघा, 5x आणि 2x ची बेरीज होईल तर काय येते बेरीज, 7x बेरीज येईल याची. 3x आणि हे अधिक 3y आणि वजा 3y हे एलिमिनेट होईल, लोप पावल. आता 12 आणि 7ची 9ची तुम्हाला बेरीज करायची. 12 आणि 9 काय होतं, 21 येतं. म्हणजे 7x = 21. x इथंच राहील आणि हा जो 21 आहे तो अंशातला 21. आता इकडं 7 गुणाकारात आहे, इकडं जाऊन छेदात येईल. 7 21/7. आता भागाकार होतो यांचा 7 × 21. एक्सची व्हॅल्यू किती आली, 3 आली. x = 3 आलेली. x = 3ची जी व्हॅल्यू आहे तर ते काय म्हणतो, सबस्टिट्यूट x = 3 इन इक्वेशन नंबर 1. काय इक्वेशन नंबर 1, 5x + 3y = 9. 5 गुणिले एक्सची व्हॅल्यू किती आहे, 3 अधिक 3y = 9. 3y इथंच राहील, बरोबर. 9ला 9 या ठिकाणी. 5 × 15, 5 आणि 3चा गुणाकार केला 15 आला. 15 इकडं बेरजेत आहे, बरोबरचा साईन क्रॉस केल्यानंतर वजामध्ये जातं, वजा 15 आलं. 3y = 15 मधून
9 गेले, वजाबाकीचं चिन्ह वजाचं चिन्ह मोठ्या संख्येला आहे कोणत्या 15, म्हणून उत्तर वजाबाकीमध्ये येणार. 15मधून 9 गेले, किती राहिले 6 राहिले, बरोबर आहे 6. मग आता y बरोबर किती येतं -6/3 का, तर इथं गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकारात होईल, म्हणून 3नी 6ला ज्यावेळेस भाग देतो आपण त्यावेळेस काय येतं उत्तर 3 2 6. पण मोठी संख्या कोणती आहे 6, त्यामुळं -2 हे याचं उत्तर असणार आहे. एक्सची व्हॅल्यू किती आली 3 आणि वायची जी व्हॅल्यू आहे तर ती -2, म्हणून काय म्हणतो आपण लास्ट लाईन लिहायची असते आपल्याला. देअरफॉर x, y इज इक्वल टू 3, -2 इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन किंवा ऑफ द इक्वेशन. ह्या टाईपमध्ये आपल्याला फायनल आन्सर लिहावं लागतं प्रत्येक एक्झाम्पल किंवा प्रत्येक इक्वेशन सॉल्व केल्याच्या नंतर. असा होता हा पहिला क्वेश्चन. याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन एकदम डिटेलमध्ये सॉल्व करूयात. त्यातला सेकंड क्वेश्चन आहे, तर तो म्हणजे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. पहिला आहे 3a + 5b = 26, a + 5b = 22. आता सॉल्व करत असताना पहिली गोष्ट काय करायची, तर ते एक्झाम्पल्स एकाखाली एक मांडून घ्यायचे, ते इक्वेशन्स काय करायचे एकाखाली एक मांडून घ्यायचे. उत्तर लिहिताना बघा 3a + 5b = 26, a + 5b = 22. आता ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही एकाखाली मांडून घेता त्यावेळेस काय करायचं आहे, कोएफिशियंट चेक करायचं आपल्याला, सहगुणांक चेक करायचे. कोएफिशियंट म्हणजे सहगुणांक जो व्हेरिएबल सोबत असतो, आणि त्याच्यानंतर साईन चेक करायचं आहे. मग इथं ++ साईन आहेत. आणि दुसरी गोष्ट कोएफिशियंट जो आहे, इथं 3a आहे आणि इथं 5b, इथं काहीच नाही म्हणजे 1a आणि इथं 5b. हा 5b आणि हा 5b म्हणजेच दोन्हीही कोएफिशियंट सेम आहेत आणि व्हेरिएबल्स सुद्धा सेम आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो, वजाबाकी करू शकतो. ज्यावेळेस वजाबाकी करायची असते त्यावेळेस आपल्याला अपोजिट साईन म्हणजेच मायनस साईन द्यावं लागतं. जिथं मायनस आहे तिथं प्लस आणि जिथं प्लस आहे तिथं मायनस. काय केलं एकदा व्यवस्थित समजून घ्या. पहिले जे 5 एक्झाम्पल्स आहेत, पहिले 5 ते सेम आहेत. पहिल्यांदा काय करायचं, दिलेलं इक्वेशन तुम्हाला एकाखाली एक मांडून घ्यायचं आहे, एकाखाली एक लिहिलं, त्याच्यानंतर तुम्हाला कोएफिशियंट चेक करायचं आहे म्हणजे सहगुणांक चेक करायचं आहे. सहगुणांक जर सेम असला तर तुम्हाला काय करायचं आहे, मग त्याची बेरीज किंवा वजाबाकी करायचं विचार करायचा आहे. मग बेरीज कधी करणार, जर साईन डिफरंट असतील दोन्हीही, एक वजा आणि एक अधिक असेल तर त्याची बेरीज होते, आणि दोन्ही साईन एक वजा वजा असेल किंवा अधिक अधिकचं जर साईन असतील म्हणजे सेम साईन असतील तर काय करायची, वजाबाकी करायची किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं. मग आपल्याला इथं काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. दोन्हीचे साईन सेम आहेत आणि कोएफिशियंट सुद्धा सेम आहे. मग काय होतं, 3 मधून इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, 3 मधून 1 गेलं, 2a राहिलं, एला a, 5b अधिकवाला आणि 5b वजावाला काय होतो तो इलिमिनेट होतो. इलिमिनेशन मेथड बघतोय आपण. बरोबर 26 - 22, 26 मधून 22 गेले किती राहतात, 4 राहतात. हे आपल्याला या ठिकाणी मिळतं. मग a बरोबर 4, हे इकडं गुणाकारात आहे, इकडं जाऊन काय होईल छेदात जाईल. a बरोबर 4/2, 2नी 4ला भाग दिल्यानंतर काय येतो 2 2 4. a बरोबर 2 ही याची व्हॅल्यू आली. तर आपल्याला इथं आपण वजाबाकी केली ना तर इथं लिहावं लागतं काय, तर म्हणून याच्या इथं लिहा. काय केलं आपण इथं, तर सबस्ट्रॅक्ट केलं आपण. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन काय केलं आपलं, सबस्ट्रॅक्ट केलेलं. किती, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 1 मधून काय केलेलं ते इक्वेशन आपण सबस्ट्रॅक्ट केलेलं आहे. मग a बरोबर काय भेटलं आपल्याला 2. आता a बरोबर 2 ही जी व्हॅल्यू आहे कुठल्या तरी एका समीकरणामध्ये आपल्याला काय करावं लागेल, ठेवावं लागेल. मग त्याला आपण कसं लिहिणार, काय लिहिणार, सबस्टिट्यूटिंग a = 2 इन इक्वेशन नंबर 2. कुठल्याही 1 किंवा 2 मध्ये ठेवा. मग इथं लिहिणार मी काय लिहू, तर सबस्टिट्यूटिंग a = 2 इन इक्वेशन 1 लिहा, 1 लिहा, 2 लिहा, कुठलंही लिहा. 2 मध्ये काय करू आपण, त्याला काय करू, पुट करू a ची व्हॅल्यू. मग काय होतं, a ची व्हॅल्यू किती आहे 2. इक्वेशन नंबर 2 काय, तर a + 5b = 22. a ची व्हॅल्यू किती आहे 2 अधिक 5b बरोबर 22. मग आता 5b इथंच राहील आहे ना. मग 22ला 22 हा इकडं अधिक आहे, इकडं जाऊन काय तो वजा होईल, -2. म्हणून 5b बरोबर 22 मधून 2 गेले 20 राहिले. b बरोबर 20/5. आता ह्याला भाग द्या, इकडे लिहितो मी 20/5. b बरोबर
बी बरोबर 5नी जर 20ला भाग दिला तर काय येतं उत्तर 4, 5 चोक 20 येतं उत्तर. म्हणून बीची व्हॅल्यू किती आली 4 आली. आणि म्हणून फायनल आन्सर काय लिहिणार आपण इन ब्रॅकेट ए कॉमा बी इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे 2 आणि बीची व्हॅल्यू किती आहे 4. हे आपल्याला या समीकरणाचं काय सोल्युशन आहे. ए कॉमा बी आणि सेकंड ब्रॅकेट 2,4 इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. हे दिलेल्या इक्वेशनचं काय आहे सोल्युशन आहे. ए बरोबर 2 आणि बी बरोबर 4 अशा टाईपचं आपल्याला काय करावं लागतं हे सॉल्व्ह करावं लागतं. परत एकदा समजावून सांगतो. हे पहिले 5 जे आहेत ना सेम एक्झाम्पल्स आहेत आणि शेवटचे 3 थोडेसे वेगळे आहेत. त्याच्यामुळे परत एकदा बघा काय करायचं. दिलेले इक्वेशन जे आहेत ते एकाखाली एक मांडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला काय करायचं त्याचे कोएफिशियंट चेक करायचे, सहगुणांक चेक करायचे. सहगुणांक जर सेम असतील तर तिथंच ते काय होत असतात इलिमिनेट होतात. सहगुणांक चेक केल्यानंतर साईन चेक करायचं. जर समान साईन असेल मायनस मायनस असेल किंवा प्लस प्लस असेल तर त्याचं काय होती वजाबाकी होती म्हणजे सबस्ट्रॅक्शन होतं. आणि जर साईन डिफरंट असेल एक प्लस एक मायनस किंवा एक मायनस एक प्लस असेल तर त्याची काय होती बेरीज होती. आपल्याला बेरीज करावी लागते आणि त्यानुसारच काय होतात एक्झाम्पल्स किंवा इक्वेशन आपण काय करतो सॉल्व्ह करत असतो. बरोबर आहे. हे होतं पहिलं इक्वेशन होतं हे. आता याच्यानंतर आपण सेकंड सॉल्व्ह करूया. थर्ड एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पल x + 7y इज इक्वल टू 10 3x - 2y इज इक्वल टू 7. आता काय करायचं एकाखाली एक मांडून घ्यायचं. काय करणार x + 7y इज इक्वल टू 10 3x - 2y इज इक्वल टू 7. पहिली मेथड काय आहे एकाखाली एक लिहिलं ह्याला 1 आणि ह्याला 2 नाव दिलं. मग कोइफिशियंट चेक करा. इथं काहीच नाही एक x आहे इथं 3x 7y आणि 2y कोइफिशियंट सेम नाहीत. मग आपल्याला कोइफिशियंट काय करावं लागतं सेम करावं लागतं. त्याला एक पद्धत आहे सेम करण्यासाठी काय करावं लागतं. आता इथं x आहे आणि इथं 3x आहे म्हणजे हा जो इक्वेशन 1 आहे तर त्याला आपण काय करू शकतो 3नी गुणाकार करू शकतो. म्हणजेच 3नी जर गुणाकार केला तर 3x + 21y इज इक्वल टू 30 अशा टाईपचं आपल्याला तिसरं इक्वेशन भेटत असतं. म्हणून मग मी इथं लिहितो काय लिहिणार मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय कितीनी 3नी गुणाकार करायला बाय 3. इक्वेशन 1ला आपण कितीनी गुणाकार करू 3नी गुणाकार केल्यानंतर काय येतं तर कोएफिशियंट सेम होतात. मग 3x 3नी गुणलं तर 3x + 7 × 21 y बरोबर 3 × 10 30. हे आपल्याला इक्वेशन नंबर 3 भेटलं. मग आता कोएफिशियंट चेक करा कशाचे दुसरं आणि तिसरं जे इक्वेशन आहे हे दुसरं आणि हे तिसरं इक्वेशन काय दुसरं आणि तिसरं इक्वेशन आपल्याला काय भेटलं समान भेटलं. त्याच्यामध्ये कोएफिशियंट सेम आहे आणि त्याचं व्हेरिएबल सुद्धा सेम आहे म्हणजे हे 3x आणि हे 3x काय होऊ शकतं इलिमिनेट होऊ शकतं. म्हणून आपण पुढचं एक्झाम्पल म्हणजे पुढं कसं सॉल्व्ह करणार तर इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2ची काय करणार. आता ह्याला एकाखाली एक मांडून घेऊया आपण 3x - 2y इज इक्वल टू 7 3x + 21y इज इक्वल टू 30. मग आता बघा कोएफिशियंट सेम आहे 3x. आता त्याचं साईन चेक करा. साईन काय आहे त्याचे सेम साईन आहे त्याचे बघा इथेही प्लस आहे आणि इथेही प्लस आहे. मग ह्याची काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी करावं लागेल. म्हणून सगळीकडं वजाबाकीचं चिन्ह द्यावे लागेल. अपोजिट साईन जर वजा असेल तर अधिक आणि अधिक असेल तर वजा. मग कळलं काय कोएफिशियंट पहिले सेम केलं आणि त्याच्यानंतर आपण साईन चेक केलं आणि चेंज केलं वजाबाकी करायचं. मग इथं लिहिणार काय लिहिणार की इक्वेशन किंवा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2 असं लिहायचं आपल्याला. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2ची काय आपल्याला 1 and 2 नाही 3 आणि 2 and 3 2 and 3 2 आणि 3ची काय करायची वजाबाकी करायची. मग काय भेटतं आपल्याला वजाबाकी केल्यानंतर तर बघा हे 3x + वाला आणि एक मायनस वाला कट होऊन जातो म्हणजे इलिमिनेट होतो. राहतं काय 21 - 2. आता हे दोन्ही प्लस होतील हा मायनस आणि हा मायनस प्लस होतो 21 आणि 2 23y बरोबर वजा आणि हे 7 बरोबर हे वजा 30 आणि प्लस 7 तर एक वजा आणि एक आधी काय होती वजाबाकी इथे येतं 23. 30 मधून 7 गेले 23 येतं उत्तर काय येतं 23 उत्तर येतं. म्हणून आता इथं एक वजाबाकीचं चिन्ह आहे मोठी संख्या आणि इथेही वजाबाकी चिन्ह आहे मोठी संख्या आणि हेच दोन्ही वजाबाकी चिन्ह दोन्ही साईडचे आपण काय करूयात काढून टाकूयात किंवा कट करून टाकू. म्हणून इथं काय येतं 23y बरोबर 23 नुसतं y बरोबर 23 इकडं गुणाकारात आहे इकडे जाऊन भागाकारात होईल
म्हणून वायची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला, वाय बरोबर 1 ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटत असते. 23 ने 23ला भाग दिला तर काय येतं उत्तर 1 येतं. मग आलेली जी वायची किंमत आहे तर ती कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये सॉल्व्ह करू. म्हणून इथं लिहितो मी वाक्य. काय केलं, इथं सबस्ट्रॅक्ट केलं. आता आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. वाय इज इक्वल टू 1 किंवा सबस्टिट्यूटिंग आपण काय म्हणतो याला, सबस्टिट्यूशन करायचं आपलं. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवा. 1 2 3 कुठल्याही इक्वेशनमध्ये ठेवा. आपण छोटंसं एक इक्वेशन बघू. इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1, x प्लस 7y इज इक्वल टू 10. वायचं व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच वायच्या ठिकाणी 1 ठेवावं लागतं. 7 कंसात 1 इज इक्वल टू 10. x प्लस 7 इंटू 1 7 इज इक्वल टू 10. x बरोबर 10. हा वजा अधिक 7 आहे, इकडे जाईल वजा होईल. बरोबर x बरोबर 10मधून 7 गेले 3 झाले. x बरोबर 3 ही याची काय आली, व्हॅल्यू आली. म्हणून आपण लिहितो कंसात x, y दुसऱ्या कंसामध्ये x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ह्या इक्वेशनचं काय हे सोल्युशन आहे. x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 1 अशा टाईपमध्ये क्वेश्चन नंबर 2 आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. एकदा बघून घ्या काय केलं, कोएफिशियंट सेम केले म्हणजेच पहिल्या इक्वेशनला आपण 3 ने गुणाकार केला. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तिसरं एक्झाम्पल काय, तिसरं इक्वेशन काय बघा, 2x - 3y इज इक्वल टू 9, 2x प्लस y इज इक्वल टू 13. दिलेलं इक्वेशन एका खाली एक मांडून घ्यायचं आहे. आपली ॲज युजल जी मेथड आहे ती 2x - 3y इज इक्वल टू 9. फर्स्ट द्यायला नाव 2x प्लस y इज इक्वल टू 13, याला 2 नाव द्या. मग आता एकदा चेक करा कोएफिशियंट सेम आहेत का, याचे कोएफिशियंट चेक करा म्हणजे सहगुणक. 2x बरोबर आहे, सेम आहे. त्याच्यानंतर साईन चेक करा, काय साईन आहे, सेम साईन आहे, प्लसचं साईन आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागते, वजाबाकी करावं लागते. म्हणून मी इथे एक सेंटेन्स लिहितो. कोणतं, तर जर वजाबाकी करायची असेल तर मायनसचं साईन द्यावं लागेल. सगळीकडे काय येणार, मायनसचं सिम्बॉल आपल्याला द्यावं लागतं. म्हणून सबस्ट्रॅक्ट केलं आपण. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2, 1 आणि 2ची काय केली, वजाबाकी केली. आपण सबस्ट्रॅक्ट करतोय आपण इक्वेशन 1 आणि 2ला. मग काय होतं, हा प्लस 2x आणि मायनस 2x काय होतो, इलिमिनेट होतो. मग इथं काय -3y आणि मायनस 3y मायनस y म्हणजे इथं काहीच नाही, म्हणजे काय असतं, 1 असतं. मग 3 आणि 1 4y, वजाबाकीचं चिन्ह मोठ्या संख्येला आहे 3ला म्हणून इथं y येईल. बरोबर इथं सुद्धा वजाबाकीचं चिन्ह येईल. का, तर 13 ही संख्या मोठी आणि 9 ही संख्या छोटी आहे. 13 मधून 9 गेले 4 राहिले. 4 म्हणजेच -4. काय आलं उत्तर, -4 वजा y बरोबर -4. मग पुढं ह्या दोन्ही साईडला मायनस जर मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं तसंच ह्या दोन्ही साईडचं मायनस काय होतं, दोन्ही इलिमिनेट होतात म्हणजे कट होते. तर काय होईल इथं 4y इज इक्वल टू 4. मग वायची व्हॅल्यू भेटते आपल्याला 4y इज इक्वल टू 4. इथं गुणाकारात आहे, इकडे जाऊन उजव्या साईडला जाऊन भागारात होईल. म्हणून y इज इक्वल टू 1. 4ने 4ला जर भाग दिला किंवा 4ने 4ला डिवाइड केलं तर वायची व्हॅल्यू भेटते 1. म्हणून आपण म्हणू शकतो की वायची व्हॅल्यू कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेवा. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवणार, 1 का 2 तुमच्या मनावरती जे सोपं वाटेल ते ठेवा. 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवायचं. इक्वेशन 1 काय, मग 2x वजा 3y बरोबर 9. 2x वजा 3, वायची व्हॅल्यू 1 आहे बरोबर 9. मग 2x वजा 3 1 3 बरोबर 9. 2 आता इकडे लिहितो हे वर 2xला 2x वजा 3 बरोबर 9. 2x इथंच राहील. 9 हा इथं आहे, हा प्लस वजा 3 आहे, बरोबरचं साईन क्रॉस केलं तर अधिक 3 होईल. म्हणून 2x 9 आणि 3 12. 9 अधिक 3, 9 आणि 3ची किती होती बेरीज, 12 होती. मग हा x बरोबर 12, इकडला गुणाकारात आहे 2, इकडे येऊन भागारात होईल. म्हणून x बरोबर 2नी जर 12ला भाग दिला तर काय होतं, उत्तर 6 येतं. म्हणून x बरोबर 6 आणि y बरोबर 1 ही या समीकरणाची काय आहे, उकल आहे. म्हणून इथं लिहितो आपण कंसात x, y इज इक्वल टू x 6 आणि y 1 इज द सोल्युशन ऑफ द
इक्वेशन. ठीक आहे, अशा टाईपमध्ये आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असतं. काय केलं, कोएफिशियंट चेक केले सेम आहेत का बघितलं, त्याच्यानंतर काय केलं, व्हेरिएबल चेक केले आणि सेम साईन आहे म्हणून मायनस केलं किंवा इलिमिनेट केलं, सबस्ट्रॅक्ट केलं. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल होतं. चौथंही सॉल्व्ह करूयात आपण याच ठिकाणी. चौथं इक्वेशन बघा आता, 5m - 3n = 19, m - 6n = -7. हे इक्वेशन एकाखाली एक मांडून घ्यायचे आहेत. काय होतं, एक उत्तर 5m - 3n = 19. त्याच्यानंतर m - 6n = -7. चेक करायचं, ह्याला 1 नाव द्या आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. मग इथं पहिले कोएफिशियंट चेक करा. काय 5 इथं आहे, इथं 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 असतं. त्याच्यानंतर इथं 3 आहे आणि इथं 6 आहे. अशा टाईपचं ज्यावेळेस आलेलं आहे तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, कुठलं तरी एक जे इक्वेशन आहे तर त्याचे कोएफिशियंट काय करावं लागतं, सेम करावं लागतं. म्हणजे इथं 5 आहे, मग ह्या दुसऱ्या इक्वेशनला जे आहे ना आपण इथं 5m आणू शकतो. कसं आणू शकतो, तर मग मी इथं दुसऱ्या इक्वेशनला काय करणार, 5ने ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो इक्वेशन 2ला तर त्यावेळेस काय होतं, इथं 5m होतं. मग बघा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय कितीने, 5ने गुणाकार करावा लागेल ना, तरच 5m होईल. मग इक्वेशन 2ला मी 5ने गुणाकार करतो. बघा, 5m - 6 × 5 = 30, n = 7 × 5 - 35. हे इक्वेशन नंबर 3 भेटलं आपल्याला. मग इक्वेशन 3 भेटलं, पहिल्या आणि तिसऱ्याची काय होणार, एकाखाली एक मांडणी करून घ्यावं. कारण इक्वेशन 2 हे ऑलरेडी आपण काय केलं, त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणून राहिलेलं इक्वेशन नंबर 1 5m - 3n = 19 आणि तिसरं कोणतं आहे तर हे आलेलं 5m - 30n = किती आहे, -35. अशा टाईपचं आपल्याला काय भेटलं, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 हे आपण एकाखाली एक मांडून घेतलं. मग आता काय करायचं, आपल्याला तुम्हाला चेक करायचं आहे ह्यांचे कोएफिशियंट चेक करायचं. सेम केलं आपण 5m इथं -3n आणि -30n आहे. आपल्याला काय करावं लागेल, मग कोएफिशियंट सेम आहेत आणि साईनसुद्धा किंवा चिन्हसुद्धा काही त्याचे सेम आहेत, म्हणजे वजाबाकी करावी लागते. आपल्याला वजाबाकी करताना चिन्ह चेंज करावे लागतात. इथं प्लस आहे म्हणून मायनस, इथं मायनस आहे म्हणून इथं प्लस येईल, इथं मायनस आहे म्हणून इथं प्लस येईल. मग आता काय करणार, ह्यांची वजाबाकी करायची. मग आपल्याला लिहावं लागेल इक्वेशन किंवा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 1. पहिल्यामधून दुसरं 3 from 2 दुसऱ्यामधून आपल्याला तिसरं जे इक्वेशन आहे तर ते काय करावं लागेल, पहिलंच आहे इथं, पहिलं इक्वेशन हे आणि हे तिसरं इक्वेशन. पहिल्यामधून तिसरं इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. मग काय होती याची, हा 5 वजा +5m आणि -5n इलिमिनेट होतो. आता हे 3 - 3n आणि अधिक 30n काय होते ह्यांचं, तर एक प्लस आणि एक मायनस आहे म्हणून ह्याची वजाबाकी. 30मधून 3 गेले 27n = आता हा प्लस आणि हा प्लस बेरीज होती 35 आणि 19ची बेरीज किती होती, तर 35 आणि 19 54. 9 आणि 4 14ला 4 हातच्याला 1 3 आणि हा 1 आणि हातच्याचा 1 किती झाले 54 झाले. म्हणून 27 n = 54, n = 54. हा 27 इकडे गुणाकारात इकडे जाऊन भागाकारात होईल. म्हणून काय येतं, n ची व्हॅल्यू भेटते आपल्याला, n = 27 गुणिले 27 भागिले 54 भागिले 27 काय, 27 1 27 27 2 54. म्हणून n ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2. काय भेटली, n ची व्हॅल्यू 2 भेटली, n ची व्हॅल्यू. मग आपल्याला आलेली 2 ची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये आपल्याला ठेवावं लागेल. मग इथं लिहिणार सबस्टिट्यूटिंग n = 2 इन इक्वेशन कितीमध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा. 1 काय, इक्वेशन 1 5m - 3n = 19. मग 5m यांची व्हॅल्यू ठेवा तिथं, 5m - 3 कंसात 2 = 19. 5m - 3 2 6 = 19. 5m = 19. हा अधिक आहे, बरोबरच्या उजव्याला गेला तर काय वजा आहे, उजव्याला गेल्यावर अधिक होईल, बरोबर आहे. मग m = 19 अधिक 6 किती होतात 25. 5m = 25, m = 25. हा 5m 5 गुणाकारात इकडे जाऊन भागाकारात जाईल. म्हणून m = 5 ने 25ला भाग दिलं तर काय येतं उत्तर
5 येतं, म्हणून यमची व्हॅल्यू किती आली? 5 आली. मग फायनल आन्सर आपल्याला कसं लिहावं लागेल? कंसात इकडं ब्रॅकेटमध्ये m, n, दुसऱ्या कंसामध्ये यमची व्हॅल्यू 5 आणि एनची व्हॅल्यू 2. ही काय आपल्याला ह्या समीकरणाची उकल आहे किंवा इज द सोल्युशन ऑफ दिस किंवा द इक्वेशन. ठीक आहे, हे होतं तुमचं फायनल आन्सर. एमची व्हॅल्यू 5 आणि एनची व्हॅल्यू 2. अशा टाईपमध्ये आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतं. हे होतं 4थं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. 5व्या नंबरचं इक्वेशन आहे 5x + 2y - 3x + 5y = 4. अशा टाईपचं 5वं इक्वेशन आहे. पहिले 5 जे इक्वेशन आहेत तर ते सेम आहेत. मग आता काय करणार आहे? इक्वेशन एकाखाली एक मांडून घ्या. 5x + 2y = -3x + 5y = 4. ह्याला इक्वेशन नंबर 1 आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. मग आता आपली ॲज युज्युअल काय मेथड आहे किंवा काय चेक करतो आपण? पहिले कोइफिशियंट चेक करतो, आहे का सेम? नाही. आणि साईन तर चेक करायची गरजच नाही. कोइफिशियंट सेम नसल्यावर साईन चेक करून काय फायदाच नाही. मग सेकंड नंबरचं जे एक्झाम्पल किंवा इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन, त्याला आपण पहिल्यासारखं करू शकतो. का? कसं? तर इथं 5x आहे म्हणून एक इक्वेशन 2ला जर आपण 5ने गुणाकार केला तर आपल्याला इथं काय भेटतं? 5x भेटतं. म्हणून मग मी इथे लिहितो मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय कितीने? 5ने आपल्याला गुणाकार करायचं. इक्वेशन कितीला? 2ला. मग काय भेटतं? तर 5x + 5 × 15y बरोबर 4 आहे 5 × 20. हे इक्वेशन नंबर किती भेटतं आपल्याला? 3ऱ्या क्रमांकाचं इक्वेशन भेटलं. काय? तर 5x + 25y 25y बरोबर 20 हे इक्वेशन नंबर 3 भेटलं. मग आता चेक करा हे इक्वेशन दुसऱ्याला तर आपण काय केलेलं आहे? मल्टिप्लाय केलं, म्हणजे ह्याचा विचार इथं करायचा नाही. तर जर केलं तर ते सगळं चुकून जातं. मग 5x आहे, इथंही 5x आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? एकाखाली एक मांडून घ्यावं लागतील. दोघंही 5x आहेत म्हणजे कोएफिशियंट सेम आहे आणि दुसरी गोष्ट त्यांचं साईनसुद्धा सेम आहे. म्हणून ह्याची काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल. म्हणून मग काय लिहिणार? सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. आता पहिलं आणि तिसरं आहे ना इक्वेशन. मग आता पहिल्या आणि तिसऱ्याची काय करावं लागेल आपल्याला? वजाबाकी करावं लागेल. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 1. तिसरं इक्वेशन काय? तर बघा पहिले लिहा इथं एकाखाली 5x + 2y बरोबर -3. हे झालं पहिलं इक्वेशन. त्याच्यानंतर 5x + 25y बरोबर 20 हे झालं तुमचं तिसरं इक्वेशन. पहिल्यातून तिसरं वजाबाकी करतोय आपण. वजाबाकी करतोय म्हणजे साईन आपल्याला चेंज करावी लागते. इथं प्लस आहे, इथं मायनस होईल, इथं प्लस आहे, मायनस होईल, इथं प्लस आहे, इथं मायनस होईल. अशा पद्धतीने आपल्याला साईन्स सगळेच काय होतील? चेंज होतील. साईन्स आपल्याला चेंज करावे लागतील. -3 आहे ना इथं, बरोबर आहे. मग आता बघा काय होतं? हा 5x आणि हा 5x एक अधिक आहे आणि एक वजा. हे काय होईल? इलिमिनेट होईल. इलिमिनेशन मेथड बघतोय. कोएफिशियंट सेम आहे, व्हेरिएबल सेम आहे आणि साईनसुद्धा सेम आहे म्हणून इलिमिनेट करतोय, वजाबाकी करतो. मग आता हा प्लस आणि हा मायनस. एक प्लस एक मायनस काय होतं? मायनस होतं. म्हणजे 25मधून 2 गेले, किती राहिले? 23 राहिले. पण चिन्ह मोठ्या संख्येचं द्यावं लागेल. 25चं म्हणजे 23 -23 बरोबर -23y बरोबर. आता हा बघा इथं मायनस, इथं मायनस प्लस 20 + 3 23 येतील आणि इथंही वजाचं चिन्ह येईल कारण 20 ही मोठी संख्या आहे म्हणून. मग काय होतं? डाव्या साईडला वजाबाकीचं चिन्ह आहे, उजव्या साईडला वजाबाकी चिन्ह आहे. जसं वजा काय होतं? प्लस होतं. तसंच हे दोन्ही साईडला जर सेम चिन्ह असतील, इकडं अधिक असेल, इकडं अधिक होतं, इकडं वजा आहे, इकडं वजा आहे म्हणून अधिक होतं. म्हणून हे दोन्ही चिन्ह काय करायचं? आपल्याला इलिमिनेट करून टाकायचं. 3 23y बरोबर 23 येतं. मग y बरोबर काय होतं? y बरोबर 23/23. का? हा गुणाकारातला इकडं भागाकारात होतो. मग y ची व्हॅल्यू भेटते आपल्याला y = 1. y बरोबर 1 ही व्हॅल्यू भेटली आपल्याला. y ची किंमत किती भेटली? 1 भेटली. मग ही आलेली किंमत कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवायची. छोटंसं इक्वेशन बघायचं ज्याच्यात कॅल्क्युलेशन कमी असतील ते इक्वेशन बघायचं. मग कोणतं इक्वेशन आहे? दुसरं. मग काय लिहिणार इथं? सबस्टिट्यूटिंग y = 1 इन इक्वेशन 2 मध्ये ठेवा. सोपं आहे, सॉल्व्ह करायला सोपं जाईल. काय 2 इक्वेशन? x + 5y बरोबर 4. x ची व्हॅल्यू आपल्याला भेटते, y ची व्हॅल्यू ऑलरेडी भेटली आपल्याला. x + 5y म्हणजे
1 आहे बरोबर 4, वायची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. सॉल्व करा. x अधिक 5 1 5 बरोबर 4. मग आता एक्सला एक्स इथंच राहू द्या बरोबर हा 4 इथंच राहील +5 आहे इक्वलचं साईन केल्यानंतर -5 होईल. मग x बरोबर 4 गेले कितीमधून 5 मधून तर किती राहतात 1 राहतात. पण हे मायनसचं सिम्बॉल आहे म्हणून इथं -1 राहील. x इज इक्वल टू -1 अँड y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. मग कसं लिहिणार उत्तर x, y आणि इन ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटमध्ये x ची व्हॅल्यू -1 y ची व्हॅल्यू 1 आहे इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. हे या इक्वेशनचं काय सोल्युशन आहे. हा होता इक्वेशन नंबर 5. आता आपण 6, 7 आणि 8 बघत कसं सॉल्व करतोय ते परत एकदा व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. ज्यावेळेस फ्रॅक्शनमध्ये दिलेलं असतं इक्वेशन त्यावेळेस त्याला सिम्प्लिफाय करावं लागतं आणि सिम्प्लिफाय करत असताना छेदातली संख्या बघायची, डिनॉमिनेटर काय दिलेलं आहे बघायचं. तर उजव्या साईडला आणि डाव्या साईडला जर डिनॉमिनेटर सेम असेल, सेम नंबर असेल तर त्यावेळेस आपण काय करायचं त्याच डिनॉमिनेटरने पूर्ण इक्वेशनला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच आपण हे पहिलं जे इक्वेशन आहे तर याला 3 नी मल्टिप्लाय करू. बघू मल्टिप्लाइंग बाय कितीनी 3 नी. का तर 3 हे दोन्ही साईडला छेदत आहे. मल्टिप्लाइंग बाय 3 कशाला तर पहिल्याला बघा 1 छेदात 3ला कितीनी गुणणार 3 नी अधिक 3y 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 10 छेदात 3. मग ह्याला जर गुणाकार केला आपण ह्याचा तर अंशातलं आणि छेदातलं कट होतं. मग काय इथं x आहे ना. ठीक आहे. x राहिलं फक्त इथं x अधिक 3y बरोबर हा अंशातला आणि हा छेदातला कट होतो 3 1 3. इथं राहिलं फक्त 10. आपल्याला इक्वेशन नंबर 1 भेटतं. x अधिक 3y बरोबर 10 हे इक्वेशन नंबर 1 भेटलं. आपल्याला काय केलं तर दिलेलं फ्रॅक्शनमध्ये होतं त्याला सिम्प्लिफाय केलं. तर कसं तर डिनॉमिनेटर काय ते चेक करायचं म्हणजे छेदातली संख्या चेक करायची त्यावेळेस आपल्याला सॉल्व करता येतं अशा टाईपचे एक्झाम्पल्स. मग पहिल्याला सॉल्व केलेलं आहे तसंच दुसऱ्यामध्ये छेदात किती संख्या आहे 4 उजव्या साईडला आणि डाव्या साईडला. मग ह्यालाही आपण काय करणार आहे 4 नी काय करणार आहे गुणाकार करणार आहे. मल्टिप्लाइंग बाय 4 कशाला तर दुसऱ्या एक्झाम्पलला इक्वेशनला 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1 छेदात 4y बरोबर 4 गुणिले 11 छेदात 4. ह्या सगळ्यांचा काय करायचं गुणाकार करायचा. मग बघा 4 आणि 2चा गुणाकार केलं तर 8x येतो अधिक अंशातला 4 छेदातला 4 कट होतो आणि फक्त 1 y येतं म्हणजेच नुसता y लिहू शकतो आपण 8x प्लस y बरोबर आता हा अंशातला 4 आणि छेदातला 4 कट होतो 4ला 4ने भागलेलं 1 राहिलं आणि इथं फक्त 11 येतो. हे इक्वेशन नंबर 2 भेटलं आपल्याला. 2 इक्वेशन भेटले. किती म्हणजे फ्रॅक्शनमध्ये दिलं तर किती किचकट वाटत होतं त्याला आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. तर भेटलेलं आपल्याला x अधिक 3y बरोबर 10 आणि दुसरा आहे 8x अधिक y बरोबर 11. दोन्ही एक इक्वेशन आहेत एकाखाली एक मांडून घ्या तर मग आपल्याला चेक करता येतं. x अधिक 3y बरोबर 10. ठीक आहे. 8x अधिक y बरोबर 11 हे इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2. मग आता इक्वेशन 1 आणि हे 2 जे दिलेलं आहे तर ह्याच्यात समान काही आहे का असं वाटते का तुम्हाला दिसते का काही समान. इथं कोएफिशियंट नाही, इथं 3 आहे आणि इथं नाही. याच्यामुळे इथं कोएफिशियंट सेम नाहीत त्याच्यामुळे सिम्बॉल चेंज करायची चेक करायची तर गरजच नाही. कुठलं तर एक जे इक्वेशन आहे तर त्याला काय करू शकतो आपण सेम करू शकतो मल्टिप्लाय करून. मग पहिलं इक्वेशन जे आहे किंवा दुसरं जे इक्वेशन आहे तर त्याला आपण सेम करू शकतो. मग पहिल्या इक्वेशनला जर 8 ने भाग दिला किंवा दुसऱ्या इक्वेशनला जर 3 नी भाग म्हणतो गुणाकार केला तर पहिलं आणि दुसरं सेम होतं. मग आपण काय करू पहिल्या इक्वेशनला पूर्ण इक्वेशनला 8 नी गुणाकार करू. म्हणून मी इथे लिहितो म्हणून मल्टिप्लाइंग इक्वेशन कोणत्या इक्वेशनला पहिल्याला मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/8 8 नी गुणाकार करणार का तर दोन्ही सेम होतील. मग बघा 8 ने जर गुणाकार केलं पहिल्याला काय येतं 8x अधिक 24y बरोबर 8 10 80. हे इक्वेशन नंबर 3 भेटलं आपल्याला. काय 8x अधिक 24y बरोबर 80 हे इक्वेशन नंबर 3 भेटलं. मग आता हे पहिल्याला तर आपण गुणाकार केलं त्याच्यामुळे इथं त्याचा आपण विचार करायचा नाही. दुसरा आणि तिसरा हा एकाखाली एक लिहून घ्यावा लागला आपल्याला. मग कसं लिहिणार इथं लिहितो 8x अधिक y
बरोबर 11. तिसरं आहे 8x अधिक 24y बरोबर 80. मग आता चेक करा, कोएफिशियंट सेम झाले आणि सिम्बॉल सुद्धा सेम आहे, त्याचे सिम्बॉल सुद्धा सेम आहेत. मग काय करावं लागेल, कोएफिशियंट सेम आहेत, सिम्बॉल सेम आहेत म्हणजे याची वजाबाकी करावी लागते. म्हणून इथं लिहितो आपण सबस्ट्रॅक्टिंग. आता किती इक्वेशन, हे इक्वेशन नंबर 2 मधून 3 काय करतोय, वजा करतोय. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम किती मधून, 2 मधून, 2 मधून. मग काय येतं, प्लसच्या जागी मायनस सिम्बॉल अपोजिट होतील, सगळीकडं मायनसचं चिन्ह द्यावं लागेल आपल्याला. मग आता हा प्लस आणि हा मायनस 8x इलिमिनेट होईल. राहतो काय, हा हा प्लस आणि हा मायनस. 24 मधून 1 गेले, 24y मधून 1y गेलं तर 23y राहतं बरोबर. मग आता पुढं वजाबाकी चिन्ह येईल इथं, कारण 24 मोठं आहे. मग आता 11 आणि 80ची वजाबाकी करायची का, तर इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, चिन्ह मोठ्या संख्येत आधी देऊन ठेवू. 80 मधून 11 गेले तर किती राहतील, किती येते वजाबाकी, 69 काय होते ती सबस्ट्रॅक्शन, म्हणजेच काय होतं ह्याची वजाबाकी येते. 80 मधून 11 गेले, 69 उत्तर आलं, 69 उत्तर आलं. मग आता बघा, मागं सांगितलं तुम्हाला दोन्ही साईडला काय आहे, मायनस मायनसचं सिम्बॉल आहे, त्याच्यामुळं दोन्ही साईडचे सिम्बॉल काय होतात, जातात निघून. मग राहतं काय, 23y बरोबर 69, y बरोबर 69/23, y बरोबर 23ने 69ला भाग दिला तर काय येतं उत्तर. 23ने जर 69ला भाग, 23च्या पाड्यामध्ये 69 आहे का बघा, तर येतं 23×3=69. म्हणून yची किंमत किती आली, y बरोबर 3 ही आपल्याला व्हॅल्यू भेटली. म्हणून आता y बरोबर 3ची व्हॅल्यू कुठल्या, तर एका इक्वेशनमध्ये ठेवा. आता ह्यांचा विचार नाही करायचा आपण, ह्यांचा करायचा विचार कोणता, हा एक पहिला, हा दुसरा आणि आता आलेला आपला हा तिसरा. तिन्हीपैकी कुठलं तर एकामध्ये ठेवायचं. आपण पहिल्यामध्ये ठेवू. पहिल्यामध्ये जर ठेवलं तर काय होतं बघा, तर इथं लिहितो सबस्टिट्यूटिंग y = 3 इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1, x अधिक 3y = 10. मग y ची व्हॅल्यू 3 आहे, x अधिक 3 बरोबर 10, x अधिक 3×9 बरोबर 10, x बरोबर 10. हा प्लस तिकडे जाऊन मायनस होईल, मायनस झाला. मग x बरोबर 10 मधून 9 गेले, 1 राहिले, x बरोबर 1 ही या समीकरणाची काय व्हॅल्यू आहे, उकल आहे. मग इथं लिहितो आपण फायनल आन्सर. काय लिहिणार फायनल आन्सर, x, y. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 3 बरोबर आहे. 3 आणि इथं x 1 आणि 3 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, अशा टाईपचं हे एक्झाम्पल होतं. काय केलं, फ्रॅक्शनमध्ये होतं, ह्या पूर्ण इक्वेशनला 3नी गुणाकार केला आणि ह्या पूर्ण इक्वेशनला 4नी गुणाकार केला. का, तर इथं छेदामध्ये 3 आहे म्हणून इकडे 3नी गुणाकार केला आणि इथं छेदामध्ये दोन्ही साईडला 4 आहे म्हणून 4नी गुणाकार केला. अशा टाईपचं जर एक्झाम्पल आलं आणि छेदामध्ये जर संख्या दोन्ही बाजूला जर सेम असेल तर काय करायचं, 4नी गुणाकार करायचं आणि ते जे इक्वेशन आहे एकदम सिम्प्लिफाय होतं. 7वं आणि 8वं जे इक्वेशन आहे तर ते दोन्हीही इक्वेशन सेम पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो आपण. आणि ती मेथड म्हणजे कोणती आहे, ASA, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन मेथड. दिलेलं जे इक्वेशन आहे ना, तर त्याला तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये काय भेटतं आपल्याला, जे कोइफिशियंट आहेत, जे सहगुणांक आहेत ते इंटरचेंज झालेले दिसते. फॉर एक्झाम्पल 99x प्लस ते 101y = 499. दुसरं इक्वेशन आहे 101x अधिक 99y बरोबर 501. मग बघा आता काय होतं, तर हे जे दिलेलं इक्वेशन आहे, इथं 99x आहे तर इथं 99y आहे, 101x आहे तर इथं 101y आहे. अशा टाईपचे ज्यावेळेस एक्झाम्पल येतं तर त्याला म्हणतो आपण इंटरचेंजिंग इक्वेशन्स आहेत किंवा इंटरचेंजिंग कोइफिशियंट आहे. त्यांचे जे कोइफिशियंट आहेत ते इंटरचेंज झालेले आहेत. मग आता अशा वेळेस कोणती मेथड लागू करायची, तर ASA, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन मेथड. पहिल्यांदा काय करायचं, दिलेल्या इक्वेशनची ॲडिशन करायची, दुसऱ्या वेळेस त्याचं सबस्ट्रॅक्शन करायचं, म्हणजे आपल्याला 2 सिम्पल इक्वेशन भेटत असतात कॅल्क्युलेशन करण्यासाठी. 2 जर सिम्पल इक्वेशन भेटले तर तिसरी प्रोसेस काय, तर आलेले जर 2 इक्वेशन्स आहेत नवीन, त्याला काय करायचं, परत ॲडिशन करायचं. आपण ते बघूयात कसं करायचं. तर 99 म्हणजे 99x अधिक 101y बरोबर 499, 101x अधिक 99y बरोबर 501. एक पहिलं इक्वेशन आणि हे दुसरे इक्वेशन, ह्या दोघांची बेरीज केली, किती आली बेरीज,
99 आणि 101ची बेरीज येते 200 एक्स झालं. इथं 99 आणि 101ची बेरीज येते 200 वाय बरोबर 499 आणि 501 म्हणजेच 1000 याचं उत्तर येतं. तर ह्या दोघांची बेरीज केली आपल्याला हे भेटलं. पुढची प्रोसेस आहे की ज्यावेळेस डाव्या साईडला दोन्ही संख्या जर सेम असतील, इथं बघा 200 एक्स आहे आणि इथं 200 वाय आहे, म्हणून 200नी आपण उजव्या साईडला आणि डाव्या साईडला काय करू शकतो, भागू शकतो. म्हणून इथं लिहावं लागतं आपल्याला डिवायडिंग बोथ साईड्स बाय 200. 200नी दोन्ही बाजूला काय करायचं, भाग द्यायचं. 200 एक्स अधिक 200 वाय छेदात 200 बरोबर 1000 भागिले 2. मग 200नी ह्या 200ला भाग दिला 1 राहतं, परत ह्या 200ला भाग गेला 1 राहतं, म्हणजे 1 एक्स अधिक 1 वाय म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर ह्या 200नी 1000ला जर भाग दिला तर उत्तर 5 येतं. एक्स अधिक वाय बरोबर 5 हे इक्वेशन आपल्याला तिसरं भेटलं, म्हणजे नवीन इक्वेशन भेटलं ज्यावेळेस आपण ह्याला सॉल्व केलं. पहिल्यांदा काय केलं, याची ॲडिशन केली, बरोबर आहे, ॲडिशन केली. त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, सेम दुसऱ्या प्रोसेसमध्ये सबस्ट्रॅक्शन करावं लागेल दोघांचंही. मग 99 एक्स अधिक 101 वाय बरोबर 499, 101 एक्स अधिक 99 वाय बरोबर 501. ह्यांची वजाबाकी करायची म्हणजे सिम्बॉल आपल्याला चेंज करावे लागतील. इथं प्लस, इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस. मग 101 मधून 99 गेले वजा 2x, कारण वजाबाकीचं चिन्ह आहे, मोठं चिन्ह मोठ्या संख्येचं आपण इथं वापरतो, वजा 2x अधिक 101 मधून 99 गेले तर काय येतं, प्लस 2y, कारण 101 इथं मोठं आहे बरोबर. 501 मधून 499 गेले 2 राहिले, बरोबर आहे, मोठी संख्या 501 म्हणून वजा 2चं चिन्ह दिलेलं आहे. जसं इथं 200 आलेलं होतं सगळीकडं, ठीक आहे, डाव्या साईडला, तसंच इथं काय आलेलं 2 आलेलं आहे. म्हणून आपण काय करू शकतो, याला 2नी भागू शकतो, 2नी भागावं लागतं. मग काय लिहिणार इथं, डिवायडिंग बोथ साईड्स बाय 2, वजा 2x अधिक 2y छेदात 2 बरोबर वजा 2 छेदात 2 लिहिलं. ह्या 2नी ह्या 2ला भागाकार केला, ह्या 2ला भागाकार केला तर काय तर वजा x अधिक y बरोबर 2 2नी 2ला भाग गेला, उत्तर 1 येतं. वजाबाकी चिन्ह इथं द्यावं लागतं. म्हणजे इक्वेशन नंबर 3 आणि हे इक्वेशन नंबर आपल्याला 4 भेटलं, बरोबर आहे. पहिलं काय केलं, ॲडिशन केलं, नंतर सबस्ट्रॅक्शन केलं आणि 2 नवीन इक्वेशन आपल्याला भेटले. तर ते 2 नवीन इक्वेशन काय काय आहेत, तर इथलं एक्स अधिक वाय बरोबर 5 आणि इथलं वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा 1, इक्वेशन नंबर 4. ॲडिशन केलं अगोदर, नंतर सबस्ट्रॅक्शन केलं, परत आपल्याला काय करावं लागतं, ॲडिशन करावी लागते. का तर इथं एक्स आहे आणि इथं वाय आहे आणि दोघांचं चिन्ह वेगळं आहे. मग आपल्याला माहिती आहे जर कोएफिशियंट सेम असतील आणि चिन्ह जर वेगळे असतील तर काय करावं लागते, बेरीज करावी लागते, ॲडिशन करावं लागते. आणि जर इक्वेशन सेम असतील आणि सिम्बॉल किंवा साईन जर सेम असतील तर सबस्ट्रॅक्शन करावं लागतं. पण इथं तसं नाही, इथं काय आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, चिन्ह वेगळं आहे, डिफरंट आहे, म्हणून काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. म्हणून इथं लिहावं लागेल ॲडिशन इन इक्वेशन 3 and 4, ॲडिंग इक्वेशन 3 and 4. तिसरं प्लस एक्स मायनस एक्स एलिमिनेट होईल आणि हा एक वाय आणि दुसरा 1 वाय म्हणून 2 वाय होतील, बरोबर. 5 मधून 1 गेले 4 राहिले. उत्तर काय येतं, वाय बरोबर हा 4 इथला गुणाकारात इकडं भागाकारात जाईल, वाय बरोबर 2नी 4ला भाग दिला, उत्तर येतं 2. म्हणून वाय बरोबर 2 ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटली. जर आता वाय बरोबर 2 ही जी आहे तर कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेवावं लागेल, 3 किंवा 4 मध्ये ठेवायचं, कारण हे जर मध्ये जर गेलं तरी जास्त मोठं कॅल्क्युलेशन होतं. 3 आणि 4 सिम्पलमध्ये जायचं, जिथं कॅल्क्युलेशन सिम्पल होतील तिथंच जायचं आहे. एक्स प्लस वाय बरोबर 5 किती आहे, तिसरं इक्वेशन आहे, सबस्टिट्यूटिंग वाय इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 3. मग एक्स अधिक वाय बरोबर 5, एक्स अधिक वायची किंमत आली 2 बरोबर 5, एक्स अधिक 2 बरोबर 5 म्हणजेच एक्स बरोबर 5 वजा 2 अधिकचं 2 बेरीजचं चिन्ह क्रॉस केलं वजा होतं, एक्स बरोबर 3. म्हणून 5 मधून 2 गेले 3 राहिले, एक्स वाय म्हणजेच 3 गुणिले 3,2 इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू 2. हे होतं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन मेथडनी शेवटचे 2 एक्झाम्पल होते. 7वं बघितलं आपण. आता 8वं एक्झाम्पल आहे ना, सेम असंच आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहेत त्याच्या. आता तुम्हाला समजलं असेल की काय करायचं. पहिलं आपण इलिमिनेशन मेथडनी सॉल्व केलेलं, त्याच्यामध्ये जर कोएफिशियंट आणि साईन सेम असतील तर वजाबाकी करायची, सबस्ट्रॅक्शन करायचं, आणि जर कोएफिशियंट सेम असतील आणि साईन जर चेंज असेल तर त्याची ॲडिशन करावी लागते. हे झाले 2 टाईपचे. आणि जर कोएफिशियंट सेम नसेल तर त्याला मल्टिप्लाय करून कोएफिशियंट सेम करता येतं. त्याच्यानंतरचं जे एक्झाम्पल्स आहेत ते बघतो आपण, की कोएफिशियंट म्हणजे सहगुणक इंटरचेंज जर झाले ह्या टाईपमध्ये तर त्यावेळेस पहिल्यांदा ॲडिशन करायची त्या 2 इक्वेशनची,
एक इक्वेशन भेटतं, मग नवीन दुसऱ्यांदा सबस्ट्रॅक्ट करायचं, नवीन एक इक्वेशन भेटतं आणि ह्या दोन्हींची नवीन आलेल्या दोन इक्वेशनची काय करायचं परत ॲडिशन करायचं, म्हणजे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन मेथड बघू. आता लास्ट एक्झाम्पल आहे या प्रॅक्टिस सेटमधलं, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूयात. प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं शेवटचं एक्झाम्पल आहे, तर ते म्हणजे 49x वजा 57y बरोबर 172, 57x वजा 49y बरोबर 252. आता हे सेम आहे, 7वा आणि 8वा सेम आहे, इंटरचेंज झालेले त्याचे कोएफिशियंट, तर त्यावेळेस ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन रूलने आपण सॉल्व्ह करत असतो मेथडनी. मग काय करणार, पहिल्यांदा ॲडिशन करायची, एक इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चं काय करायचं आहे ॲडिशन करायचं. बघा इथं 49x आहे आणि इथे 49y आहे, इथं 57y आहे तर इथं 57x आहे. याला म्हणतो इंटरचेंजिंग ऑफ कोएफिशियंट. कोएफिशियंट ज्यावेळेस इंटरचेंज होतात त्यावेळेस काय करायचं असतं, पहिल्यांदा ॲडिशन, नंतर सबस्ट्रॅक्शन आणि परत ॲडिशन करून आपल्याला फायनल आन्सर भेटत असतं. ज्यावेळेस ॲडिशन करतो त्यावेळेस बघा काय भेटतं, 49 अधिक 57, 106 ही त्याची बेरीज, 106x वजा 57 आणि 49ची बेरीज केली 106 आहे. वजाचं का चिन्ह दिलं, कारण वजाचं चिन्ह 57 ही संख्या मोठी आहे, म्हणून 172 आणि 252ची बेरीज येते 424. तर 106 वजा 106x वजा 106y बरोबर 424 आलेला आहे. मग 106 डाव्या साईडला दोन्ही वेळेस, इथे 106 आहे आणि इथे 106. ज्यावेळेस असे दोन नंबर येतात त्यावेळेस दोन्ही बाजूला त्याच नंबरने काय करायचं डिवाइड करायचं. मग डिवायडिंग बाय 106 ऑन बोथ साईड, 106 आणि दोन्ही बाजूला भाग द्यायचा आहे. 106x वजा 106y छेदात 106 बरोबर 424 छेदात 106. मग ह्या 106 आणि ह्याला भाग दिला तर उत्तर काय भेटतं, हे 106 कट झालं. 106 आणि ज्यावेळेस 424ला भाग देतो त्यावेळेस आपल्याला 4 पर्यंत भाग जातो, म्हणून x वजा y, इथला x हा y बरोबर 4 हे समीकरण नंबर 3 भेटला, इक्वेशन नंबर 3. पहिल्यांदा जसं ॲडिशन केलं तसंच परत एकदा त्यांचं काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. मग सबस्ट्रॅक्शन करताना आपल्याला सगळीकडं मायनसचा सिम्बॉल जाऊ किंवा सिम्बॉल चेंज करावे लागतील, सिम्बॉल चेंज करत असतो आपण. मग बघा 49 मधून 57 गेले, किती राहिले 8x राहिले, त्याच्यानंतर इथं 57, इथं मायनस चिन्हामुळे इथं प्लसचं चिन्ह द्यावं लागलं आपल्याला आणि इथं प्लस आहे म्हणून इथं मायनस द्यावं लागलं. 57 मधून 49 गेले, 8 राहिले, 57 मोठी संख्या आहे 8x बरोबर आहे. इथं 57 मधून 49y गेले, म्हणजे 57 ही मोठी संख्या आहे म्हणून मायनस 8y बरोबर 172 गेले, कितीमधून 252 मधून, 252 मोठी संख्या आहे, वजाचं चिन्ह 80 राहिले, वजा 80. मग आता आपल्याला डाव्या साईडला 8x आणि 8y बरोबर 80 भेटलं. मग आपण काय करू शकतो, पूर्ण इक्वेशनला 8ने काय करू शकतो भागू शकतो, म्हणून डिवायडिंग बाय 8 ऑन बोथ साईड, 8ने ज्यावेळेस भाग देतो वजा 8x वजा 8y छेदात 8 बरोबर वजा 80 छेदात 8, म्हणजेच हा 8x म्हणजे 8ने आहे 8ला भाग दिले 1 राहिला आणि इथं 1 राहिलं, x 1y बरोबर 8 1 8 8 10 80 वजा 10 येतं, म्हणून वजा x वजा y बरोबर वजा 10 हे इक्वेशन नंबर 4 भेटला आपल्याला. पहिल्यांदा ॲडिशन केलं हे इक्वेशन भेटलं आपल्याला, दुसऱ्यांदा सबस्ट्रॅक्शन केलं तर हे इक्वेशन भेटलं. मग इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ची परत काय करायची ॲडिशन करायची. पहिलं आपण ॲडिशन केलं, नंतर सबस्ट्रॅक्शन केलं आणि त्याच्यानंतर लगेच आपण ॲडिशन करतो आणि आपल्याला फायनल सोल्युशन भेटतं. तिसरं इक्वेशन काय, तर x वजा y बरोबर 4. चौथं इक्वेशन वजा x वजा y बरोबर 10. ॲडिशन का करायची, तर बघा सिम्बॉल काही त्याचे वेगळे आहेत, इथं प्लस इथं मायनस आहे म्हणून आपल्याला ॲडिशन करावी लागते. कोएफिशियंट तर सेम आहे का. मग x आणि हा x वजा x अधिक x कट झाला, इलिमिनेट झाला, इथला एक आणि इथला एक एक y म्हणजे दुसरा 2y वजा बाकीचं चिन्ह येतं कारण मोठी संख्या बरोबर, वजा 2y बरोबर 10 वजा 4, 10 मधून 4 गेले 6 राहिले, 10 मोठी संख्या आहे 6 वजा 6 आलं, y बरोबर वजा 6, हा वजा 2 इकडं छेदात गेला, गुणाकारातला छेदात जाऊन काय होतं भागाकारात होतं, y बरोबर 2. आता हे वजा वजा अधिक होतं, 2नी जर 6ला भाग दिला तर 3 येतं, 6 2 गुणिले 3, 3 दोन्ही 6, वायची किंमत आली 3. जर वायची किंमत इक्वेशन 3 4 कुठेही जर ठेवलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू भेटते. मग काय करणार, सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 3. काय इक्वेशन नंबर 3, तर x वजा y बरोबर 4, y ची किंमत 3, x वजा 3 बरोबर 4, x बरोबर 4च्या इथेच ठेवलं, हे वजाचं इकडे जाऊन काय झालं बेरीज झाली. मग x बरोबर 4 अधिक 3 7 आलं, x, y म्हणजेच 7, 3 इज द सोल्युशन ऑफ
दिस इक्वेशन, सोल्युशन ऑफ द इक्वेशन, अशा टाईपचं हे एक्झाम्पल्स होते. शेवटचे 2 जे होते तर परीक्षेला 4 मार्काला येतं हे इक्वेशन. त्याच्यामुळं चांगलं पद्धतीनं काय करा, प्रॅक्टिस करा आणि हा व्हिडिओ परत परत बघा. नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर हा होता प्रॅक्टिस सेट 1.1, एकदम डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. काय काय बघितलं, इलिमिनेशन मेथडने बघितलं. मग परत एकदा रिवाईज करतो. पहिलं कोइफिशियंट चेक करायचं. कोइफिशियंट जर सेम असतील, सहगुणक जर सेम असतील तर तुम्हाला त्याची वजाबाकी करावी लागते. साईन सेम, मग सबस्ट्रॅक्शन. यस सबस्ट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी. चिन्ह जर समान असतील तर वजाबाकी करायची. चिन्ह जर वेगळे असतील तर काय करायचं, बेरीज करायचं. आणि जर कोइफिशियंट सेम नसतील तर सेम करायचं, काय करून, गुणाकार करून सेम करायचं. जसं आपण पहिले 4 ते 5 एक्झाम्पल बघितले. शेवटचे जे 2 एक्झाम्पल आहेत तर ते सहगुणांक जे आहेत ना, एक्सचेंज झालेले असतात. कोइफिशियंट एक्सचेंज झालेले आहेत. ज्यावेळेस कोइफिशियंट एक्सचेंज होत असते त्यावेळेस ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन मेथडने आपण काय करतो, सॉल्व करत असतो. पहिलं त्यांची ॲडिशन करायची, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन करायचं आणि नंतर परत ॲडिशन करायचं आणि मग फायनल आपल्याला काय भेटतं, सोल्युशन भेटतं. व्हिडिओ परत परत बघा, मित्रांना शेअर करा. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.